हॅलो. तर एखादी गोष्ट ही प्रमाणाच्या बाहेर केली की त्याची माती होते, बरोबर? अति तिथे माती अशी एक म्हण आपल्या मराठीत प्रचलित आहे. म्हणजे अनेक म्हणी आहेत, पण त्यातली ही आठवली म्हणून तुम्हाला सांगितली. तर आता किस्सा असा की मी अंदमानला गेले होते. त्यावेळेला झालं असं की मी तुम्हाला मध्यंतरी एका व्हिडिओत सांगितलं की 1:30 वाजता माझी मावशी मला घ्यायला आली. 1:30-2 वाजले होते मध्यरात्रीचे. तिकडनं आम्ही 2 पर्यंत एअरपोर्टला गेलो, सगळं चेक इन वगैरे केलं आणि एक साधारण 5 वाजता आमची फ्लाईट होती. तर ते सगळं झालं. फ्लाईटमधनं चेन्नईला गेलो, चेन्नईहून अंदमानला गेलो, तिथे उतरलो, तिकडचं सगळं झालं. तिथे मोठा सावरकरांचा पुतळा आहे, ज्या एअरपोर्टचं नाव पण असं आहे की वीर सावरकर हवाई अड्डा. तर तिथे सावरकरांच्या पुतळ्याच्या खाली सगळ्यांनी फोटोही काढले. हे झालं. त्यानंतर आम्ही जिथे 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 फिरलो ना, तिथे प्रत्येकाने 10च्या वर फोटो काढले असतील. म्हणजे आम्ही आत्ताचे जेनझीस लोक जे आहोत तेवढे त्या लोकांनी सुद्धा कधी, आमच्यासारख्या तरुण पिढीने सुद्धा कधी एवढे फोटो काढले नाहीत जेवढे आमच्या आधीच्या पिढीने काढले. म्हणजे विचार करा, एकाच ठिकाणी 33 फोटो. आता तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं, तुम्ही समुद्रावरती गेलात हां, आणि समुद्रावरती गेल्यानंतर तुम्ही एक फोटो काढलात, परत दुसऱ्या समुद्रावर गेलात, दुसरा फोटो काढलात, तिसऱ्या समुद्रावर गेलात, तिसरा फोटो काढलात, आणि एक 4-5 महिन्यांनी हे फोटो तुम्ही पाहिलेत. तर तुम्हाला लक्षात तरी राहणार आहे का की आपण कुठल्या समुद्रावर कुठला फोटो काढला होता? कारण तुम्हीच बघा, समुद्र इतका अथांग असतो, इतका मोठा असतो. म्हणजे मी पॅरासेलिंग करताना वर गेले होते पॅराशूट लावून, त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं की वरनं खाली बघितलं की असं वाटतं की अरे बापरे, आपण पडू का काय. आणि असं चौफेर बघितल्यानंतर चारी बाजूला नजर टाकल्यावर समुद्रच समुद्र. म्हणजे जरी माणूस त्याच्यात पडला तरी 1 सेकंदाच्या वरही तो जिवंत राहू शकत नाही, असा तो समुद्र. म्हणजे असं म्हणतात की पाण्याशी आपण खेळ करायचा नाही, कारण पाणी जसं मजा देतं तसं तर सजाही देतं. त्यामुळे पाण्याशी मस्ती नाही करायची. आपल्याला जर पाण्याविषयी काही माहिती नसेल किंवा पोहण्याबद्दल काही माहिती नसेल, आणि स्विमिंग पूलमध्ये पोहणं वेगळं, समुद्रात पोहणं त्याहून वेगळं. समुद्र कुणी पोहूच शकत नाही असं असतं. सो एनिवेज, मुद्दा भरकटतोय. तर एवढ्या मोठ्या अथांग समुद्राच्या अगदी इकडच्या टोकावर वाळूला उभा राहून आपण फोटो काढले, आणि मागे असा अथांग समुद्र पसरलेला आहे. एखाद दुसरं काहीतरी वेगळं असतं, पण तेच फोटो 2-3 महिन्याने बघितल्यावर आपल्या लक्षात राहतात नाही. अगदी आपण आठवड्याभरापूर्वी किंवा महिन्याभरापूर्वी काढलेले फोटो आपल्या लक्षात राहते की आपण कुठे गेलो होतो, हा कुठला फोटो आहे बरं, काय आहे बरं, काय आहे बरं. आणि तेच सगळीकडनं सारखा दिसणारा समुद्र किंवा तिथे असलेला जो समुद्र आहे, बंगालचा उपसागर किंवा बे ऑफ बेंगाल आपण म्हणतो, तो अनेक अशा छोट्या छोट्या भागात विभागला गेलेला आहे. त्याच समुद्रावर जर मी 10च्या वर फोटो काढले तर ते माझ्या लक्षात राहतील का नंतर बघितलं? कारण सारखा समुद्र मागून तोच दिसणार आहे, फक्त व्यक्ती बदलली जाणार आहे. बरं, एकाच ड्रेसवर एकाच कपड्यावर तुम्ही तिथेच फोटो काढले तर मात्र ओळखणं अशक्यच आहे की हा फोटो कुठला आणि तो फोटो कुठला. तर एनिवेज, मला सांगायचा मुद्दा हा आहे की आपण सतत फोटो काढले ना की त्या गोष्टीचं पण आपल्याला नको नको वाटायला लागतं. ॲक्च्युली फोटो का काढतात? मेमरीज राहाव्या, आठवणी राहाव्या, आपण तिथे कुठेतरी गेलो होतो हे असावं म्हणून. माझं तर काय म्हणणं माहिती आहे का, फोटो काढा, काढणं गरजेचं आहे. आपल्याला लक्षात राहतं. एक छान फोटो जर आला असेल तर आपल्याला तो फ्रेम करून लावता येतो. माझ्या घरात, माझ्या हॉलमध्ये खाली नागटिब्बाचा एक खूप मोठा फोटो आहे, जो माझ्या बाबांनी काढलाय स्वतः फोनमध्ये, आणि त्याची फ्रेमही केली. आणि त्याची आठवण कायम राहील, कारण तो एकच फोटो असा आहे जो इतका सुंदर आहे की तो फ्रेम करून लावण्यासारखा आहे. मी पण परवा खाली उभी होते, वरती आकाशात विमान चाललं होतं, आणि असा करून फोटो काढला, आणि तो इतका भारी आहे की त्याचा फ्रेम केली ना तर तो लक्षात राहील की खालनं काढलाय म्हणून. पण सतत तेच तेच फोटो त्याच त्याच कपड्यांवर काढले तर मात्र लक्षात ठेवायला थोडं अवघड जातं, आणि नंतर नंतर एखादी गोष्ट सतत केल्यामुळे त्या गोष्टीचा कंटाळा यायला लागतो. सो माझं काय म्हणणं आहे की फोटो काढा, आठवणीसाठी, आपल्या मेमरीजसाठी, आपल्याला छान वाटावं, आपण तिथे जाऊन आलोय,
हे आपल्याजवळ असावं यासाठी आपण फोटो काढूया. पण कुठे काढायचे, किती काढायचे आणि का काढायचे याचं एक प्रमाण ठेवूया. आणि दुसरं म्हणजे आपले जे डोळे आहेत ना दोन, ते कॅमेरापेक्षाही खूप सॉलिड आहेत. त्याच्यातनं जर सगळं जग बघितलं तर ते आपल्याला सुंदर दिसतं. बघणाऱ्याला सगळं जग सुंदर दिसतं असं म्हणतात. तसंच आहे, एखादा क्षण डोळ्यात साठवून ठेवून तो मनापर्यंत साठवून ठेवला ना, तर कॅमेरापेक्षा सुद्धा किंवा कॅमेराच्या मेमरीमधून तो डिलीट होईल, पण या मेमरीमधून कधीच डिलीट होणार नाही. त्यामुळे फोटो काढूया, पण ते या मेमरीत साठवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करूया. ओके, सो भेटू पुन्हा एका पुढच्या नवीन व्हिडिओत. बाय.